जगभरात पूर्व आणि पश्चिमेकडच्या आणि वेगवेगळ्या खंडातल्या 38 देशांचा समावेश असलेले 9 करार भारतानं पूर्णत्वाकडे नेले असून यातून आपले शेतकरी, मच्छीमार, कामगार, व्यापारी, गुंतवणूकदार तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला लाभ होईल, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. हे 38 देश जागतिक GDPच्या मोठ्या भागाचं प्रतिनिधित्व करतात. 38 पैकी 37 देश विकसित असल्याची माहिती त्यांनी दिली. या कराराद्वारे मोठ्या बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. उच्च गुणवत्तेची उत्पादनं आणि सेवा ही भारताची वैशिष्ट्यपूर्ण ओळख ठरू शकते, असं सांगून विकसित भारत 2047 साठीचा मार्ग असल्याचंही ते म्हणाले. या करारांदरम्यान राष्ट्रीय हिताशी कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. करार संतुलित आणि न्याय्य असून चर्चेच्या केंद्रस्थानी लोककल्याण असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतानं अमेरिकेसमवेत केलेल्या कराराच्या अंतरिम आराखड्यात अमेरिकेला झुकतं माप दिल्याची टीका केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांनी फेटाळून लावली. अमेरिकेनं चीनसाठी 35%, इतर देशांसाठी 19%, तर भारतासाठी 18% शुल्क केल्यामुळे भारतीय मालासाठी स्पर्धात्मक लाभ होईल, असं त्यांनी सांगितलं. वृद्धीसाठी भारतानं विकसित देशांसमवेत काम केलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.